प्राणायाम करोनी प्राणायाम करोनी सर्वांना फुलं पोहोचले का? कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सत्य शिरोमणी सावता महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जाता जाता एक गोष्ट सांगतो. आपल्या या ठिकाणी समोरचे महाराज दिसते विष्णू महाराज यांनी बीड ते अयोध्या प्रभू रामचंद्राची पायीवारी केली. महाराज पायीवारी केली प्रभू रामचंद्राची. आणि जाता जाता विशेष रूपानं सांगतो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी भावार्थ रामायण वाचून दाखवलं. महाराष्ट्रामध्ये जिथं मुक्काम असेल तिथं त्यांनी रामायण वाचलं. आणि हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये गेल्यानंतर तिथं हिंदीतून रामायण सांगितलं. आणि पूर्ण बीड ते अयोध्येपर्यंत सगळं राममय जीवन केलं. पायीवारी करणारे. आणि तिथं लक्ष्मण शक्तीचा स्वतःच्या खर्चानं तिथं लक्ष्मण शक्ती मोठी अयोध्येत केली. आणि तिथालच्या ट्रस्टीनं त्यांची ग्रंथ दिला. आणि रामचंद्र प्रभूच्या सानिध्यामध्ये ज्या ग्रंथाचं आज रोजी भावार्थ रामायणाचं पूजन होतं, एवढी क्रांती या महात्म्यानं केलेली आहे. ते विष्णू महाराज महाजनवाडीचे आहेत. महाजनवाडीचे बीड जिल्ह्यातले आहेत. आणि पायी पंढरपूरचे आपलं अयोध्येची वारी करतात. एवढं पुण्य त्यांच्या पदरात आहे. आणि त्यांची सदिच्छा झाली की बीड मध्ये सावता महाराजाचं मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि त्या सावता महाराजाच्या मंदिराच्या ट्रस्टीला आणि सावता महाराजाला मंदिराला त्यांनी 1,500 रुपयाचा ग्रंथ मोफत द्यायचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पदरच्या पैशानं 2100 गावाला त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं त्यांनी ग्रंथदान दिलेले आहेत. कुणालाही 1 रुपया न खर्च करता त्यांच्या गावी जाऊन समारंभामध्ये त्यांनी 2100 ग्रंथ स्वतःच कष्ट करून घाम गाळून स्वतःच्या शेतीतून त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे. म्हणून ते महाराज आज या ठिकाणी आलेले तर ट्रस्टी मंडळाला उपाध्यक्षाला माझी विनंती आहे. आणि त्यांनी हा ग्रंथ स्वीकारावा आणि महाराज ते ग्रंथ त्यांना सप्रेम भेट देतील. ही एक अपूर्वता बीड जिल्ह्याची आहे. विष्णू महाराजांचा सन्मान ट्रस्टच्या वतीनं आणि स्वतः आदरणीय